बरोबर काळे परिवारातील सर्व आप्तेष्ट ज्ञातिगण, उपस्थित सर्व उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, हे पुण्य आज त्या परिवारांनी आपल्याकडे खेचून वर्षवासाच्या कालावधीमध्ये तथागतांची अशी विशेष प्रकारची पूजा करून महान पुण्य अर्जित केलेलं आहे. या पुण्याच्या बळाने तथागतांनी पुष्पपूजेचं जे फळ सांगितलेलं आहे ते तर त्यांना निश्चित स्वरूपात प्राप्त होईल. कारण शुद्ध अंतकरणाने केलेल्या पूजेचं फळ इहलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणी सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तथागतांनी एका उपदेशामध्ये, आणि स्पेशल त्याचा एक ग्रंथच आहे, त्यामध्ये तथागतांना 32 लक्षणं कोणत्या कर्मामुळे लाभले, कोणते कर्म केले म्हणून त्यांचं डोकं शिर हे सामान्य लोकांपेक्षा न राहता ते सोन्याच्या डोंगरावर हिरा ठेवावा असं ते पूर्ण चारी बाजूनं एकदम अशा प्रकारचे मध्यभागी ऊर्ध्व शीश असं त्यांना का लाभलं. तर त्यांनी सांगितलेलं आहे की हे मला का लाभलं, मी कोणकोणते कर्म केले कोणकोणत्या जन्मात, याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. भगवंताचं जे कपाळ आहे, ज्याला भालपट म्हणतो, ते सामान्य लोकांपेक्षा वेगळं का आहे. जे की शक्र ताऱ्यासारखं, चंद्राच्या बाजूला जी चांदणी असते त्याला शुक्र तारा म्हणतात, चमकणारा, तो बाकीच्या ताऱ्यापेक्षा जास्त चमकतो. तसं उपमा दिलेली आहे की शुक्र ताऱ्याप्रमाणे तथागताचं भालपट चमकत होतं, कपाळ चमकत होतं आणि ते मोठं होतं, छानपैकी सुशोभित होतं. तर ते का लाभलं भगवंताला, तर भगवंताने त्याचं बी कर्म सांगितलेलं आहे की मी अनेक जन्मात कोणकोणते कर्म केले म्हणून मला असं लाभलं. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जे लाभलं आहे ते आपल्या कर्माला लाभलेलं आहे. मग आपलं नाक सरळ असेल तरी आपल्या कर्मानं आहे, आणि चपटं चुपटं असेल तरी आपल्या कर्माने, रंग आपला गोरा गोरा असेल तरी आपल्या कर्माने, आणि आमचा काळा असेल तरी आपल्या कर्माने. ह्या इथं तर समजा हे 2 पॉईंटवर क्लिअर झालं असेल. तर तथागतांना विचारलं की असं काय कारण आहे की अद्वितीय तुमच्यासारखे संसारात कोणाचे डोळे नाहीत असे निळ्या निळ्या रंगाचे पानदार टपोरी टपोरी गाईच्या जशा लांब लांब पापण्या असतात तशा आणि एकदम नितळ आणि स्वच्छ निर्मळ आणि पवित्र डोळे तुम्हाला कसे लाभले, ज्यावर की इंद्रधनुष्याला लाजवतील अशा भोवयाने ज्या की आकारबद्ध झालेल्या आहेत, अशा प्रकारचे तुम्हाला का लाभले. तर भगवंताने सांगितलं की मी ह्या जन्मात हे कर्म केले आणि यांच्या संदर्भात केले, आणि म्हणून त्याच्या परिणाम स्वरूप मला असे डोळे लाभले. आता ते बुद्धाच्या सारखे डोळे दिसावेत म्हणून बाजारामध्ये लाखो करोडो रुपयाचे ब्युटी पार्लर्स आणि सजवण्याचे साहित्य उभे राहिले. डोळे सजवण्यासाठी भरपूर एवढेच जागा सजवण्यासाठी किती काय काय करावं लागतं, 10-12 पदार्थ वापरावं लागतात. इथं वेगळे, इथं पापण्याचे वर वेगळे, कोणाचं हिरवं हिरवं असते, कोणाचं निळं निळं असतं, ते नाही का मोर पिसासारखं, इथं वेगळे. त्याच्यानंतर ह्या पापण्याला वेगळं आहे का नाही, पापण्याच्या नंतर समजा एवढाच भाग आहे का नाही, इथं वेगळं, इथूनच येते एवढं तो वेगळं, इथूनच वेगळं. त्याच्यानंतर या खालच्या पापण्यात असं आणखी वेगळं, आलं लक्षात. तर हे एवढी जागा सजवण्यासाठी आता आत पण सुरू झालं आहे. हिरोण्या बिरोण्याला आत जे बुबुळ आहे का नाही, त्या बुबळामध्ये सुद्धा नवीन अशा क्लिप आल्या तर टाकल्या की त्या वेगळ्या प्रकारचे, ज्यांचे घारे डोळे नसले तरी ते घारे दाखवू लागलेत आजकाल, लक्षात, निळे नसले तरी निळे दाखवू लागलेत. तर हे केवळ आणि केवळ कशासाठी, कृत्रिम वस्तूनं बनवलेले आहेत, पण भगवंताला ते नैसर्गिक लाभलेले होते. तर कोणते कर्म ते भगवंताने क्लिअर केलेलं आहे की भगवंता काय कारण आहे की तुमची सिंहाप्रमाणे गोलाकार अशी एकदम सुशोभित दाढी, जे हनुवटी म्हणतात, ते अशी का आहे. तर त्याचंही कारण सांगितले भगवंताने की टोटल पूर्ण 32 लक्षणं, पूर्ण जमिनीवर प्लेन पडतीन असे पाय, ज्याच्यावर पूर्ण 100 आऱ्याचं चक्र मध्यभागी पायाच्या, आणि पायाचे 5ही बोटं शेम, हाताचे 5ही बोटं शेम, लहान मोठे नाही, कमी जास्त नाही, आपले लहान मोठे आहेत. आता समान करायला जावं तर लय अवघड आहे, अंगठ्या इतके कापावं तर मग काही शिल्लक राहत नाही. आता कसे समान करावं, याला लंब वाढवावं तर होत नाही, आहे का नाही. आता काय करावं, समजा याच्या आपण कापवतो, हे 3 कापावं लागतील तरी हे राहत जात आहे का नाही. तर भगवंताला हे समान का लाभले, कशाचं चिन्ह आहे, काय कर्म केले त्यांनी. तर ह्या हाताने काय काय करतो आपण, तर ह्या हातानं समतेचं काम करत करत दिलं ते समान बनतात. हे आपलं विषम का होईल, कारण आपण विषम व्यवहार करतो ना, आहे का नाही. नवऱ्याला वाढताना वेगळं, देराला वाढताना वेगळं, सासूला वाढताना वेगळं, सासऱ्याला वाढताना वेगळं, आहे का नाही. पोराला कोंबालताना वेगळं, पोरीला कोंबालताना वेगळं, दुसऱ्याच्या पोराला कोंबालताना वेगळं, असं आहे का नाही. तर हे समतेचं काम नाही याच्यात, आणि हे विषमतेचं काम आहे म्हणून विषम भेटतात. समतेचं काम केलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते समान भेटतात. समान 5ही बोटं आणि अलग अलग नाही, अलग अलग नाही, कारण आपल्यामध्ये व्यवहार अलग अलग असतो. लवकरच आपण भावाला पटकन बायको आली की बाजूला काढून टाकतात, आहे का नाही, किंवा माणसंच बाहेर निघतात बायकोला घेऊन.
तर हे अलग अलग याचे काम समाजातून अलग अलग करतो आपण, आहे का नाही, भाऊ भावातून अलग करतो, मायलेकातून अलग करतो, समाजातून माणसाला अलग करतो, व्यवहारातून अलग करतो. हे जे अलग करण्याची प्रक्रिया आहेत म्हणून आपले बोटं असे अलग असतात. पण भगवंतांनी सगळ्या जगाला जोडायचं काम केलं म्हणून त्याची 5 बोटं एक साथ होते, जुटलेले होते, अलग नव्हते. प्रत्येक बोटाच्या मध्ये झिनासा बदकांच्या आणि राजहंसाच्या पायाला कसा पडदा आहे तसे पडदे होते, पण ते एवढे तरल होते की इकडून तिकडे दिसत होतं, असे होते असे पडदे. हे आपले नाही का थोडे थोडे आहेत बघा, आपले हे पुढे यायच ना, आता वाढले तरी येत नाहीत, पण भगवंताचे पूर्ण होते भगवंताचे. त्यामुळे भगवंतांनी जीवनभर भात खाल्ला तरी एकदा सुद्धा तथागतांच्या जेवताना एकही तांदळाची शीत खाली नाही पडली, कधी नाही पडली. ही तथागताची विशेषता असते. आपली 2-4 हात जातात, बाकी कितीकच पडते याचं नेम सांगता येत आहे का नाही. तुम्ही नुसतं असा भात खाऊन पहा बरं, समजा पूर्ण भात तुमचा हातानं यायला गेला, हाताला नाही लागला, खाली नाही पडला. ही दक्षता आणि सजगता फक्त तथागताची असते. तथागताचे एक वर्णन करत गेलं ना तर रात्रभर 2-4 दिवस 7 दिवस जाऊ वाटणार नाही. इतकं सुंदर एका गोष्टीचं वर्णन आहे. हे अशी एक गोष्ट केलेली आहे तथागतांनी, म्हणून तथागताला ते लाभलेलं आहे. तर असंच भगवंतांनी मग सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या फुलाचं पूजेचं बी आलेलं आहे की मला अशा प्रकारची स्किन का लाभली, मला अशा प्रकारची त्वचा का लाभली. तर भगवंताला जशी त्वचा होती तशी जगात कुठंच नव्हती. भगवंताची त्वचा कशी होती, जिच्यावर धुळीचे कणसुद्धा बसू शकत नव्हते. जसं की कमळाच्या फुलावर पाण्याचे दवबिंद थांबत नाहीत, जसं तसं भगवान बुद्धाच्या स्किनवर धूळ जरी तुम्ही टाकली तर ती धूळ बसत नव्हती. ती काय करत होती, वाहून जात होती, खाली वाहून जात होती. ती स्किन गोयंका गुरुजीला पण लाभली होती आणि बाबासाहेबाला पण लाभली होती. मी जवळून पाहिले, बाबासाहेब तर नाही पाहिले, पण गोयंका गुरुजी मी जवळून पाहिले की ह्या लोकांना सुद्धा ती स्किन लाभली होती, ती भगवंताला लाभली होती. तर त्याचंही कारण सांगितलं भगवंतांनी की ही अशा प्रकारची स्किन मला का लाभली की जिचा जमिनीवर प्रकाश पडतो. भगवान बुद्धाचा जमिनीवर प्रकाश पडत होता. लक्षात, भगवंताच्या पाठीमागे चक्र होतं जे की सहज दिसत होतं लोकांना आणि 6 रंगाचं होतं ते. हे जे आपण झेंडा लावतो ना, आता हा झेंडा 6 रंगाचा आहे. ते 5 रंग आहेत आणि ते एक तुकडा नाही का, ते एक तुकडा मिळून एक मज्जठिका नावाचा रंग बनतो. हे 6 रंगाचे पण आता पंचरंगी तोंडी पडले लोकांच्या, आता पडले. तर भगवान बुद्धाच्या शरीरातून असे रंग निघत होते 6. नी पीला पाके, नी पीला, नी म्हणजे निळा, पी म्हणजे पिवळा, नी पीला, ला म्हणजे लाल, नी पीला, पा म्हणजे पांढरा, के म्हणजे केसरी आणि पुढचा मज्जठिका. समजलं का, हे 6 रंगाचा रश्मी भगवंताच्या शरीरातून निघत होता. आपल्या बी शरीरातून निघतो, पण ती रश्मी नाही निघत. तर रागाचे तरंग, द्वेषाचे तरंग, मोहाचे तरंग, आळसाचे तरंग. आपण नाही का असं शेजारी जर कोणी बसलं तर ड्रायव्हर म्हणतात यायला बसू दे, मागं घ्या म्हणतात. कारण गाडी चालवता याला जांभळ्याला एक ड्रायव्हरला बी येतात. काहून येतात, कारण आपली तरंग त्याच्याकडे जातात. लक्षात, हे जग सगळं तरंगाने वेवजणं प्रकंपनं लहरणं आणि या लहरीचेच मोबाईल आहेत, या लहरीच सॅटेलाईट आहेत, लहरीचंच टी व्ही चॅनल आहेत किंवा टी व्ही बनलेले आहेत, लहरीचे सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. माहिती आहे का, हे मोबाईल किंवा जे भोंगेबिंगे आहेत का नाही, आपली ही लहर त्या माईकवर आदळती. ती लहर काय करतो, त्या युनिटमध्ये ह्याच्यात पाठवतो, एम्प्लिफायरमध्ये पाठवतो, एम्प्लिफायरमधून त्याला वाढवले जाते, त्या भोंग्याच्या त्याच्यावर पाठवले जाते आणि ते भोंग्याचं युनिट आहे की नाही त्याच्यामध्ये हे असते काहीतरी त्याचं नाव होतं, पण त्याच्यावर आदळले जाते. मग ते भोंग्याला आवाज 2-3 किलोमीटर जाते, असं असते बघा. हे आवाज इतक्या लांब नेला तर तोच आवाज जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात नेता येतो, दुसऱ्या ग्रहावर पण नेता येतो तथागताला ह्या कुठल्याही साहित्याचा आधार न घेता. तर तो आवाज का लाभला तथागताला एवढा मधुर त्या पक्षासारखा, तर तेही भगवंतांनी सांगितलं की त्यांनी काय वचनं म्हटलेले आहेत. आणि म्हणून आज काळे परिवाराने हे पुण्यकर्म केलं, तर त्या अनुषंगाने मला हे स्मरण झालं की भगवंताला जशा प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या कर्माच्या परिणाम स्वरूप त्यांना अशा प्रकारचे 32 लक्षणं लाभले आणि त्याचबरोबर त्यांना 80 शुभचिन्ह पण लाभले. 32 लक्षणाबरोबर 80 शुभचिन्ह पण होते त्यांना, तथागतांच्या शरीरावर 80 शुभचिन्ह पण होते. असे 32 लक्षणयुक्त 80 शुभचिन्हाने परिपूर्ण, ज्याला महापुरुष म्हणतात, ते तथागत सम्यक संबुद्ध होते. तथागत सम्यक संबुद्ध एकच असे महापुरुष आहेत की ते परिपूर्ण पुरुष आहेत. जगात ते एकच महापुरुष आहेत, तथागत सम्यक संबुद्ध. तथागत सम्यक संबुद्ध सोडून बाकी ह्या जगात कोणी परिपूर्ण पुरुष नसते. ते परिपूर्ण पुरुष आहेत म्हणून त्यांना पुरुषोत्तम म्हणतात. काय म्हणतात त्यांना, पुरुषोत्तम म्हणतात. सगळ्या पुरुषांमध्ये उत्तमात उत्तम असलेले पुरुषोत्तम. सगळे पृथ्वीवरले जेवढे बी पुरुष आहेत, हे पृथ्वीवरले सगळे पुरुष काय आहेत, परिपूर्ण पुरुष नाहीत. तर काय आहेत ते 60% पुरुष आहेत आणि 40% स्त्री गुणांनी भरलेले आहेत. महिला ह्या 60% स्त्री गुणाने भरलेल्या आहेत आणि 40% पुरुष गुणाने आहेत. म्हणून त्या बनताना स्त्रिया बनलेल्या आहेत, बनताना पुरुष बनलेले आहेत. म्हणजे पुरुषामध्ये 60%च पुरुषाचे गुण आहेत, पण 40% महिलांचे बी गुण आहेत. जसं की पटकन दया येणे, पटकन नम्रता येणे, पुरुषामध्ये बी आहेत ना त्या गोष्टी. समजा महिलामध्ये माझ्यापणाचा भाव,
हां, पुरुषामध्ये मी पण, महिलामध्ये बी कधी मध्ये येतोय, नेहमी नाही म्हणे, पण लय झालं की अति झालं की मग लय आज झालं मध्ये, आता लय झाला बोला बरं, मग आता पाहते, मग ते येतो मग मी पण आज भाव थोडंसं आहे का नाही. तर काहून की 40% आहे ते परिपूर्ण नाही, पण तथागत सम्यक संबुद्ध हे परिपूर्ण महापुरुष असतात. कारण त्यांचे पूर्ण 32 लक्षणं, त्यांचे 80 शुभ चिन्ह, त्यांचं परिपूर्ण शरीर त्यांना लाभलेलं असतं, परिपूर्ण. म्हणून उपासक उपासिकांनो, त्याचं काय कारण आहे ते तथागताने स्पष्ट त्याचे वेगवेगळे कारणं सांगितलेले आहेत. आजच्या दिवशी मी ते सगळे डिटेल तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की लय दिवस झाले वाचून, त्यामुळे मला असे सिक्वेन्सनं ते येणार नाहीत. म्हणून तसे सिक्वेन्सनं न करता मी ह्या 4-5 दिवसात जर ते वाचले, मला एकदाच वाचावं लागतं, आणखी जास्त नाही, तर एकदा जर वाचले तर मग मी तुम्हाला मस्त सिक्वेन्सनं सांगतो. का कुणास ठाऊक माहीत नाही, पण अनेक जन्माची काही पुण्य असेल की मी भगवान बुद्धाचं कुठलं सूत्र म्हणा किंवा कुठली गाथा म्हणा किंवा कोण्या भंतेजीच्या मुखातून जर ऐकली तर मला जास्त वेळ ऐकावं लागत नाही. काही काही तर गोष्टी मी एकदाच ऐकल्या पाठ होऊन जातात माझ्या, एकदाच ऐकली की पाठच होऊन जातात. आणि 2-3 वेळेस जर मग ऐकली तर किती मोठं जरी सूत्र असलं तर ते मग 2-4 वेळेस जर मी थोडंसं म्हणलं मन लावून तर मग ते माझं पाठच होऊन जाते. पण नंतर मग बरेच दिवस नाही म्हणलं तर थोडंसं विसरून पण जाते, कारण आपली अरहंताची बोधी नाही आहे, आपली सम्यक संबुद्धाची बोधी नाही आहे. त्यामुळं ध्यानात राहणे, स्मरण होणे, विसरून जाणे हे आपला काय आहे सध्याचा अविद्या धर्म आहे, लोकीय धर्म आहे आपला, लोकोत्तर अवस्था नसल्यामुळं. म्हणून तुम्ही लोकीय अवस्थेमध्ये राहून लोकीय सुखाचे कर्म करत राहा आणि लोकोत्तर सुखाचे पण कर्मत राहा, जे की परमनंट आहेत. आणि लोकोत्तर सुख कोणतं आहे? निब्बाण हे लोकोत्तर सुख आहे. आणि म्हणून आज ज्या ज्या परिवारांनी या महापूजेमध्ये सहभागी होऊन सजवण्यासाठी भंतेसह ज्यांनी बी हे पुण्यकर्म केलेले त्या सगळ्यांना तर लाभ होणारच होणार आहे. त्या लाभांपासून कोणीही वंचित राहणार नाही. आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त पुण्यकर्म करता येईल तेवढं जास्तीत जास्त पुण्यकर्म केलं पाहिजे. आणि पुण्यकर्म करत असताना कधी थांबलं नाही पाहिजे, कधी नाही थांबलं पाहिजे. पुण्यकर्म करत असताना प्रमाद आळसही नाही केला पाहिजे, पुण्यकर्म करत असताना कंटाळाही नाही केला पाहिजे. आणि पुण्यकर्म करत असताना पैशाची पर्वाही नाही केली पाहिजे. पुण्यकर्म करत असताना वेळ नाही भेटणार याचीही पर्वा नाही केली पाहिजे. कारण हे मनुष्याचा जन्म फक्त पुण्यासाठीच भेटलेला आहे आणि त्यालाच वेळ नाही म्हटल्यानंतर म्हणजे बाकीचे कामं व्यर्थाचे आहेत. मनुष्याचा जन्म हे भांडे घासण्यासाठी, धुणं धुण्यासाठी किंवा फरशा धुण्यासाठी किंवा हे कामं धंदे करण्यासाठी नाही आहे. हे आपण लावून घेतलेत कामं म्हणून आहेत. आणि त्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे की चक्क 99% पॉईंट त्याला महत्त्व दिलं आहे. आणि कुठंतरी 1% पॉईंट तुम्ही आताशी धम्माला वेळ काढलाय तुम्ही. अजून तो कोण बाकीच्या काढला बी नाही, ते 100% अजून तिकडंच गाफील आहेत. लक्षात, अनेक लोक 100% गाफील आहेत. आपण सगळ्यांनी आता 1% वेळ काढलाय, तर तो 1% जे आहे तर तेवढ्या 1%त तुम्हाला फक्त निसर्गाने ज्यासाठी जन्माला घातले ते कर्म तुमच्याकडून होऊ लागलेत. ते बी बिचारे भिक्षू लोक काही ना काही खटपट करून आयोजन करतात. आता हे नसतं संध्याकाळचं आयोजन केलं तर का तुमच्या काय पदरात पडलं नसतं? तुमचे पदर घरीच धरले असते, लहान लेकरं म्हणा, इकडे म्हणा तिकडे त्या पदराचं काय माहिती काय झालं असतं. आता ऐकडे लहान लेकरं कोणी ऐकडे मम्मी म्हणून मागत राहते, काही बी आजकाल नवरी बी मागतात, हे दे ते दे ते दे ऐकडे. पण तुमच्या पदरात काहीतरी पुण्य पडावं म्हणून काही ना काही खटपट केला जातो. आणि सगळा खटपट करण्यासाठी वेळही द्यावा लागतो, पैसाही द्यावा लागतो, श्रद्धाही द्यावा लागते. त्याच्याशिवाय पुण्यकर्म प्राप्त होत नाही. बाकी गोष्टी आपोआप प्राप्त होतात ज्या की दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या असतात. बाकी गोष्टी आपोआप प्राप्त होतात ज्या की दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या असतात. म्हणून तुम्ही मला सांगा की या पृथ्वीवर बरं, पृथ्वीचा जाऊ द्या, तेवढा अभ्यास नका करू. आता फक्त पेठेनगरचा करू आपण सध्या. पेठेनगरची बॉर्डर घ्या, फक्त बॉर्डर घ्या. पेठेनगरच्या प्रत्येक घरामध्ये लाईट प्रकाश उत्पन्न करण्यासाठी किती करोड रुपये लागले असतील? प्रत्येकाच्या घरातली वायरिंगला किती खर्च आला? एखाद्याचे सांगा बरं, वायरिंग एखाद्याचं, मग आपण बाकीचा अंदाज काढू. त्याला गुणू तेवढ्यानं, किती घर आहे तेवढ्यानं गुणू. 20-25 हजार रुपये लागतील. 20-25 आहे का नाही? बरं, आता ते झालं फक्त तुमच्या घरातल्या वस्तू. पण तुमच्या घरात लाईट आली तर गव्हर्नमेंटला काय करावं लागलं पुढं? खंबे. बरं, ते मोजले पैसे नाही. बरं बघा, खंब्याचा खर्च काढू मग आपण. बरं, खंबे तुमच्या घरात अशी डायरेक्टच खंबीर लाईट आली का त्याला वायर वाढावं लागले? काही वायर वाढावं लागले. बरं, ते वायर असे हवेतच जोडले का काय डीपीला जोडले एखाद्या? बरं, तो डीपीचा खर्च. बरं, त्या डीपी मध्ये काय हासन ना काही मटेरियल काही वस्तू फटकन फुटत नाही ते कसं? बरं, त्याचं बी काही खर्च बिरचा असं का नाही? बरं, ती डीपी बी काय असे हवेत आहे का ती जोडली कुठं पॉवर हाऊसला एखाद्या? पॉवर हाऊसला. मग पॉवर हाऊस बी कुठे जोडलं की नाही एखाद्या युनिटला येणार याला त्याला थर्मासला किंवा ते म्हणतात ना, आणि ते बी जोडलं नाही कुठे जिथे वीज तयार केल्या जाते तिथं किंवा जिथे साठवले जाते. तर विचार करा, ते साठवलेली गोष्ट जी काय ती पाणी आहे, कोळसा आहे, मटेरियल आहे, काळी कचरा आहे, आणि त्याच्यापासून वीज कशा ना कशापासून तयार केली जाते. तर मला सांगा, हा एवढा सगळा जर खर्च काढला तर एक साधा प्रकाश निर्माण करण्यासाठी एवढा खर्च करावा लागतो.
पण मला सांगा लाईट गेल्यानंतर मग काय येतंय? नाही इन्व्हर्टर घरात नाही आलं समजा, उजेड गेल्यावर मग काय येतंय? आणि त्याला किती खर्च येतोय? काहीच नाही. कळलं तुम्हाला? समजलं तुम्हाला? दुकानाला काय लागतंय का? नाही. दुकानाला काय खर्च आहे का? नाही. का खर्च नाही? कारण अंधार आपोआप येतोय. तुम्हाला पाहायचं असेल तर आता लाईट बंद करायची, आता आलं का अंधार इथे येतोच, तो रेडीची ते वाटच पाहुणे. म्हणून किती खर्च आला, करोडो आला की नाही, तुम्ही जर घरी बसल्या जरी अभ्यास केला, तुम्ही काय करा, दुपारी टाइम होते काही असं डोक्यात आणत राहा, अभ्यास करा, तुम्हाला भांडायला वेळच भेटत नाही. वेळ कोणते भेटत माणसाला माहिती का? तर आपण तुम्ही रिकाम्या तुम्ही असं काय काही काढत नाही, खुसपट डोक्यात खुसपट काढायचे, म्हणायचं बरं कितीच मुंग्या राहत असतील बरं आपल्या भावशिवपुऱ्यात, असं दिसतं. एवढं जर तुम्ही विचार केला तर बाय 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 आपल्या घरीच तर निघल्या होत्या तर 10-20 हजार तर आपल्या घरीच असतील. सगळ्या भावशिंगपुऱ्यात किती असतील बरं? पेठेनगरच्याच मुंग्या मोजावर. मग पेठेनगरच्या मुंग्या जास्त का माणसं जास्त? मुंग्या जास्त आहे का नाही? आहे का त्याच्यात कधी भांडणं? तुम्ही पाहिलं का असं मुंग्यात असं लोक घनघोर युद्ध सुरू आहे, असं तोडून असं लोक असं तोडून पटल्यात, आणि त्याच्यात असं सुरू आहे का? ह्या इकडच्या त्या तिकडच्या, ह्या गावापासून खालतं ह्या गावापासून वरतं, आणि हे दक्षिणेतले इकडचे तिकडचे, असं काहीतरी मुंग्यात पाहिलं का तुम्ही? असं मुंग्यानं कधी केलं का की आपल्या इकडच्या मुंग्या इकडे जर आल्या ना तर मग पाहू आपण त्याचं, असं काय आहे का त्याच्यात? मग मुंग्यापासून शिकता येत नाही का? रांगीनं चालतात बिचारे, असं लाईननं चालतात, आणि किती कष्टाळू आहेत बरं. तुम्ही अशी मुंगी अशी थकली, जसं तुम्ही भांडे घासून थकता ना, नवऱ्याला म्हणता आता हाताने पाणी घ्यावं, किती भांडे घासले मा, बापरे मला तर वाटतं आहे तर कोण चहा द्यायला, पण कोण देईन बाई, आपलं मड इथंच आहे, असं म्हणून तुम्ही थकल्यासारखं जसं डगडग म्हाताऱ्या झाल्या आहे का रे, असं म्हणता. कधी तुम्ही अशी एखादी मुंगी पाहिली का? माय 2-4 झुरळ आणलेत, 2-4 हे आणल्यात, 2-4 दाणे बिणे आणलेत, मी थकले आता भीतीवर येंगू आता मी थोडी बसते, अशी पाहिली तुम्ही? एवढंच जीव किती उत्साही आहे, किती उत्साही तो जीव छोटूसा. मग तिच्यापासून शिकण्यासारखं एक नाही काही काही गोष्टी. अरे इथं प्राणी उत्साहित आहेत, प्राणी आनंदी आहेत, प्राणी एकदम कुठल्याही प्रकारचे द्वेष भावनेत पडत नाही, काय नाही. कदाचित एखाद्या वेळेस समजा एखादं जेवण जर असलं तर ही तिकडे वडण ती तिकडे वडण, पण तुटून नाही पडत एकमेकावर. जसं आपल्याकडे अशी जिटाधरी होती कधी अशी जिटाधरी खोंदरा दुसरी होती, होते ऐकणे, असं तसं नाही होत नाही का? समजा असं मुंग्यान पाहिलं की बाकीच्या म्हणतात हा हो असं काही नाही. हे सगळे प्राणी पाहिजे, एकच नाही मुंगी नाही, बाकीचे बी बघा तुम्ही. तर हे सगळं निसर्गाचं तथागताला परिपूर्ण ज्ञान असते सगळ्या सत्वाचं, आणि ते नेहमी माणसाला सांगतात की माणसांनो तुम्ही हे गुण घ्या, ते गुण घ्या. माझ्याकडे काही दिवसापूर्वी असंच भांडण आलं होतं नवरा बायकोचं भांडण. तर मग बायको काही छोटी मोठी चूक झाली तर नवरा म्हणे पण तिची समजून सांगा म्हणे. तर मी म्हणलं बाई मिलिंद प्रश्न वाचला का? तर म्हणे नाही. मला वाचून घे माय, आजच्या आज वाचून घे. मग एक चॅप्टर वाच, तिच्यात भगवान बुद्धांनी सांगितलं की माणसाने प्राण्याचे गुण घेतले पाहिजे. मिलिंद प्रश्नामध्ये प्राण्यापासून माणसाने गुण घेतले पाहिजे असं सगळं वर्णन आलेलं आहे. गुबडीचे, कोल्ह्याचे, हत्तीचे, लांडग्याचे, मच्छीचे, समुद्राचे, जमिनीचे, झाडाचे, घुबडाचे आणि गाढवाचे काय गुण घेतले पाहिजे ते बी आहे. तर मी त्या पोरीला सांगताना म्हणलं बाई सगळे गुण वाच पण गाढवाचे बी वाच बरं म्हणलं. ते म्हणे काहून? तर म्हणलं आता कामच गाढवासारखं झालंय, आता गाढवाचेच वाचावं लागणार या. तर तिच्या नवरा म्हणे बापरे काय? तर म्हणलं हा पावलं तुम्ही बी वाचा म्हणलं, असं दोघं बी वाचा म्हणलं, डबल या माझ्याकडे म्हणलं. तर डबल आलीच म्हणे पण तिचे मिटलं आमचं भाडं. बरं झालं म्हणलं, सांगायचं कावडे पडलं, फक्त त्याला वाचायला सांगितलं, जाऊन घरीच वाचा म्हणलं. मिलिंद प्रश्न पूर्ण वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथं कुठंच असं वर्णन आलं नाही की माणसापासून प्राण्याने काही गुण घ्यावात म्हणून. माणसापासून प्राण्याने काही गुण घ्यावात असं नाही, प्राण्यापासूनच माणसाने घ्यावा असं वर्णन आलेलं आहे. पुन्हा तुम्ही मिलिंद प्रश्न तुम्ही वाचा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर तिच्यात एक गाढवाचा गुण सांगितलेला आहे, गधाड्याचा. हे गधड म्हणतो आपण, हे गधड गाढव. त्या गाढवामध्ये गुण आहे. आपण गाढवात काय गुण आहे? गाढवात पण गुण आहे. गाढवात असे 2-4 गुण आहेत, पण त्याचा एक असा गुण आहे म्हणतात की गाढवाला एखाद्या रस्त्याने घेऊन जाताना जर त्याला एखाद्या खड्ड्यात ढकललं, खड्ड्यात पाळलं तर ते पडतं पाळल्यामुळे, पण डबल त्या रस्त्याने त्याला घेऊन जा कसंच येत नाही, येतच नाही. किती प्रयत्न करा म्हणते मरण पण येतच नाही म्हणे. काय ते त्याच गुण आहे बुद्धा हे हेरले ना, बुद्धाने हे बुद्धत्वात पाहिलं ना की गाढवामध्ये हा गुण आहे की बापा आपण त्या खड्ड्यात एकदा पडलेले आहे. तर म्हणे माणसाचा आता हा गुण नाही की एक चूक दोनदा होऊ देऊ नये म्हणून. समजलं तुम्हाला? ठीक आहे, पहिली चूक झाली पण डबल नाही होऊ देऊ. काहून? की गाढवाचा गुण घ्यावा आणि कसं मराव पण त्या रस्त्यात जाय बापा आपला, आपण नाही आता तिकडे जाणारच नाही. आता एवढा जर गुण घेतला तर भांडणं होतीन का मला सांगा? जा गरज आहे का कोर्ट कचेरीत जायची, इकडे तिकडे जायची? किती मोठा चांगला गुण आहे. तर सेम भगवंताने सारे गुण कसे कोणकोणत्या प्राण्यापासून कसे घेतले पाहिजे, झाडं झुडपापासून कसे घेतले पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत.
झाडाला नेहमी 2 प्रकारचे पानं येतात. पहिले येताना ते कोणते येतात? कोळे एकदम छोटे. नाही, रंगावरचा कोळीचं ठीक आहे. समजा रंग झाडाचे पहिले पानं कसे रंगाचे आहेत? पिवळे पोपटी पोपटी. बरं, 3 होता समजा, ती काय हरकत नाही, पोपटी. नंतर समजा जास्त प्रमाणात कोणते असतात? हिरवा रंग, बरोबर. आणि मग नंतर मग पिवळा होऊन जाते. पिवळा. तर समजा सोप्या भाषेत 2 रंग आपण पकडू. तुला कोळा जे तुला लहानपणचा आहे समजा, पण खरा जिकडे तिकडे तुम्हाला झाडं कशावर ओळखू येतात शक्यतो? कारण तो जो कोवळा रंग आहे ना, तो फार कमी कालावधी राहतो. 1-2 दिवस 3 दिवस राहतो, नंतर झालं. हिरवा कालावधी जास्त राहतो. हिरवं पान आहे कधी कधी किती महिनेपर्यंत राहतं. पानझड कधी येते? डायरेक्ट एप्रिल महिन्याच्या दरम्यान येते. 1च महिना येते, बाकी तोपर्यंत 8-9 महिने 10 महिने ते पान राहतं. एखादं पण दुसरं येईल, पण शक्यतो तेच पाळतात. म्हणजे काय म्हटलेलं आहे भगवंतांनी इथं सरळ, की हिरव्या पानाची संख्या जास्त आहे, हिरव्या पानात राहण्याचा कालावधी जास्त आहे. पिवळं पान किती दिवस राहते झाडाला? एखादा महिनाभरात गळते ते, म्हणजे थोडं. आणि त्याची संख्या किती घे? हा, मग म्हणून भगवंत सांगितलं, भिक्षूंनो तुम्ही पिवळ्या पानाप्रमाणे आहेत आणि तुम्ही कसे आहेत? हिरव्या पानाप्रमाणे आहेत. तुमची संख्या बी जास्त आहे. हा, तुम्ही संसारात टिकता बी जास्त लय दिवस. तुम्ही संसारातच रमून आहेत, म्हणजे झाडाला चिटकून आहेत, म्हणजे संसाराला चिटकून आहेत. आणि हे पिवळं पान कशाचं प्रतीक आहे? त्यागाचं प्रतीक आहे. ते तेव्हाच संकेत देतं की मी लवकरात लवकर झाडाला कधी पण सोडून जाईन. ते काय झाडाला म्हणतात, आता मी केव्हा पण सोडून जाईन, म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. म्हणून भगवंत म्हणाले की भिक्षूंनो, त्यागाचं प्रतीक असलेल्या त्या झाडाच्या पानासारखं चिवराचा रंग बनवला तर, म्हणून भिक्षूंचा रंग कसा आहे तसा आलेला आहे. गहू पिकल्यानंतर, गहू हिरवा असला कसा असतो? गव्हाच्या ओंब्या तुम्ही दुरून पाबर शेतात कशा दिसतात? आणि गहू पिकला समजा सगळा, हा, तर कसा दिसतो दुरून? भिक्षूंच्या चिवराप्रमाणे दिसतो. आणि म्हणून उपासकांनो, तुम्ही सुद्धा एकदमच त्या झाडाला, म्हणजे या संसाराला एवढं बी चिटकून नसलं पाहिजे. कमीत कमी वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 पारमिता केल्याच पाहिजे. एक तर दान, दुसरी शील, आणि तिसरी निष्क्रमण. तसं तर 10 बी करावं, पण या 3 जास्तीत जास्त करावं. निष्क्रमण म्हणजे घर सोडत राहावं जास्तीत जास्त. मग सकाळी बी जायचं, कधी दुपारी असलं दुपारी बी जायचं, संध्याकाळी बी जायचं. बाकीचे 8 महिने तुम्हाला, किंवा 9 महिने चक्क तुमच्या सांसारिक जीवनामध्ये तुम्ही राहिल्यात काय हरकत नाही. पण हे 3 महिने तुम्हाला एक असा चांगला वेळ भेटतो की ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ह्या पारमिता पूर्ण करण्याची संधी मिळते. मग विहारात जाताना फुलच घेऊन जाय म्हणा, नाही तर मग मेणबत्तीच घेऊन जाय, अगरबत्तीच घेऊन जाय, असलं शक्य तर भंतीजीसाठी घेऊन जा काहीतरी. समजा असलं वाटलं कधी तर कोणी उपासकासाठी नाश्ता म्हणा, काही ना काहीतरी समजा रोज घेऊन जा. तुम्ही रोज न्या, तुमचं काही कमी पडणार नाही. एवढं ध्यानात ठेवा. ऐका माझं, तुम्हाला मी अधिकारवाणी सांगतो, रोज जरी तुम्ही किती नेलं तुमचं कधीच नाही कमी पडणार. ज्यांच्या तळ्याला पाट आहे त्यांचं तळं नेहमी गोड्या पाण्याचं राहतं. कारण की वरून जेवढं पाणी येतं त्याला सांडवा आहे. कारण ते पाणी येतं आणि नंतर पाहिजे ते खाली जातं, म्हणून ते पाणी नेहमी नितळ राहतं. ज्या तळ्याला सांडवा नाही त्या तळ्याचं पाणी सडतं. म्हणून विहिरीचं पाणी कधीही सडू शकतं. म्हणून समुद्राचं पाणी खारट असतं, कारण की त्याला पाट नाही. म्हणून भगवान म्हणतात तुमची संपत्ती सुद्धा कशाप्रमाणे असली पाहिजे? पाट असलेल्या तळ्याप्रमाणे असली पाहिजे. पाट असलेल्या तळ्याप्रमाणे असले तर ह्या जन्मात तुम्हाला म्हातारा होईपर्यंत तुमची संपत्ती सुखानं तुम्हाला वापरल्या जाते आणि ती तुम्हाला सुख बी मिळवून देते. नसता संपत्तीच दुःखी बनवते माणसाला. एका ठराविक कालावधीपर्यंत आपले हातपाय चालतात आणि आपले हातपाय चालणं बंद झाले तर तुमची इच्छा असो नसो तुमच्या सगळ्या संपत्तीवर कब्जा तुमचे मुलं मुली हळू सगळे मिळून घेतात. हळूच मिळून घेतात. तुमच्या समोरच आयडिया म्हणतात की मग हाय तर कोरायच्या नावावर करून द्यावा, असं अबाया काढतात. बरोबर, हा आयडिया माणूस म्हणते नाही काय हे आपल्याला आपलं थोडंफार राहू दे. अहो काय राहू द्या, थोडं 2 दिवस इकडं 2 दिवस तिकडं, नाही झालं तर मग राहू कुठे अनाथ आश्रमात, असं म्हणतात बरं कधी कधी बिचारे. कोणी म्हणते नाही आपल्याजवळ थोडं असलं पाहिजे, पाहून तो कोणी हे करण. तर ते संस्कार नसले तर ते हिसको बी घेतात. त्यामुळं आपल्या मालकीचं काही राहत नाही. तुमच्या नावावर जरी असलं तरीही त्याला वापरता येत नाही, त्याला यूज करता येत नाही, त्याला घेता येत नाही, त्याला असं उठून बी चालता येत नाही. समजा तुम्ही जर समजा सोप्या भाषेत समजा तुम्ही असं गंठन का कंठन म्हणतात त्याला, समजा तुम्ही एवढा मोठं गंठन किंवा हार घेतला सोन्याचा, बरं हां सोन्याचा घेतला आणि जेव्हा तुम्ही 75चे डगडग झाले, कपाटा लोक जातच नाही आले तर काय कोण घालाव तुम्ही? मग तुम्हाला सुनालाच म्हणावं लागेल का टाकते का काय माय म्हातारीला ह्या वयात आलंय असं म्हणलं मग टाक वाटण का गळ्यात येतं मनात वाटण काय का नाही हा. ते गंठन सुद्धा घेण्यासाठी असं ताकद असली पाहिजे. ते असं हात हलू लागलं कुठे टाकावं गळ्यात, एक तर मान अशी झाली ती खाली येईना आणि हात वर जाईना, मग काय दिसतं हसच हलवत बसव. काय करावं ते कमीत कमी यूज करायचं एवढं लागते की नाही. आणि ही ताकद राहत नाही. याला म्हणतात निसर्ग देतो
आणि काय म्हणतो एवढे दिवस वापरा. हे शरीर जे आहे ना हे निसर्गाने भाड्याने दिलेलं आहे आपल्याला, भाड्याने दिलेलं आहे. तो त्याचं भाडं वसूल करून टाकतो. तो काय म्हणतो जन्माला आल्याबरोबर तुला डोळे पाहिजे का, हो, मग हळूहळू आपल्याला दिसतंय. पहिल्यांदा आपल्याला झोक्यातून फक्त मम्मी पप्पा दिसतात, बरेच दिवस तर दिसत नाहीत. आपणच इले उलू ते काहीच करत नाही, ते आपल्याला काही प्रतिक्रिया देत नाही, काहीच नाही. कारण आपण म्हणतो माझी नजर नाही आली, नजर नाही, असं म्हणतो आपण, आहे का नाही. आपण म्हणतो ना फोन करताना म्हणतो नजर आली का पोरीला, हो बाई माझ्याकडे पाहू हसूर आली बाई आजकाल, आणि पप्पा आली की तू लयच गुदगुदा असते, असं म्हणजे नजर आली आपण म्हणतो ना. नजर आल्यानंतर बरं नजर आली आणि नंतर मग घरातल्या म्हाताऱ्या माणसाबद्दल काय विचारतो आपण, नंबर बदलून घेतला कसं चष्म्याचा, बघा नजर गेली बरं कुठे गेली, जिथून आली होती तिथून गेली, जिथून आली होती तिथून गेली. मग सांगा, मला सांगा बरं लहानपणी चालता येते का, नाही. मग असं ऐका नाही, पाठीवून पडताना पोटावर पडायचं, पोटावर नंतर मग असं टोंगळ्यात रांगायचं, मग रांगायचं, ऐका नाही असं हातानं दुडदुड पळायचं. मग एक पाऊल चाललं की घरच्या लई खुशी, गाडा आणि हे आणि ते, आता गाडी गेली, आता ती नवीन आल्या, आता ऐका नाही हे सगळं झालं आणि चालणं सुरू झालं. बरं पुढे चालून काय होतंय मग म्हातारपणात काय येतं पुन्हा काठी, इकडे होता गाडा, इकडे आली काठी, आता काठी, आता इकडे बी गाडा झालाय, ते नाही कसं चौकोनी काहीतरी ते बी आलंय आता वाकर का काय, ते आता शेम गाडा नाही तर काय गाड्यासारखा गाडा पुढं. आणि मग म्हातारपणात बी चालता येत नाही. बरं चालणं दिलं होतं उष्ण घेतलं वापर, मग त्याचं काय म्हणणं होतं निसर्गाचं, किंवा तुला चालायला दिलंय ना तर मग चालून घे, पाय दिलेत ना तर मग विहाराकडे जाय, शिबिराला जाय, आपण कुठं चाललो पिक्चर पाहायला जाय, इकडे जाय, साड्या घ्यायला जाय. आता ते म्हणे बा तुला चांगल्या कामासाठी दिले, मग आता तुम्ही चांगल्या कामासाठी नाही वापरले तर काय कर निसर्ग घेऊन टाकते वापस, आहे का. मग नंतर दुसरीला म्हणू लागते की थोडं उचलून नेता का हो, मला मूर्ती दाखवता का, असं करता का, असं होते नंतर, समजलं का. म्हणून जोपर्यंत हात आहेत, जोपर्यंत पाय आहे, जोपर्यंत हे शरीर आहे त्याचं चांगलं काम केलं पाहिजे. मला बरेच जण लोक फोन करतात, म्हणतात भंतेजी तुम्ही काळजी घ्या. म्हणलं हो बा तुम्ही बी घ्या काळजी. भंतेजी तुम्ही आता काही जास्त बोलत जाऊ नका, आणि तेच बोलतात बरं. मी म्हणतो बरं आता काय करा. आणि मला कधी लोक म्हणतात भंतेजी तुमचे प्रवचनच येत नाही आजकाल. ते म्हणलं हो टाकतो भंतेजी प्रवचन ऐका वाटते तुमचं, हो. आणि शेवटी म्हणतात भंतेजी आता जास्त काय बोलू नका बरं. आता प्रवचन तर द्यावं लागेल नाही. मी म्हटलं बा जाऊ द्या, आपण जास्त जगलो मिळलो जे होईल तेवढं आता बोलत चला. कमीत कमी म्हणताना किंवा महिला रडताना म्हणते ना खरी बाई शेवटपर्यंत बोलल्यावर एवढं तर म्हणते ना, लपून तर नाही ठेवलं म्हणते ना, बाई म्हणते तिला सांगितलं शेवट एवढं तर म्हणते ना. आपल्याला असा काही दोष नाही लागला पाहिजे. मग शेवटी काही सांगितलंच नाही. शेवटी बी आपल्याला जर कोणी आलं म्हणलं काय भंतीचे काय सांगता का, म्हणे हो बाबा जेवढे तेवढं सांगतो, पुढे जे व्हायचं ते होईल, तुमचं तुम्ही राहत राहा, ऐका नाही. म्हणून उपासकांनो जे निसर्गानं दिलेलं आहे ते निसर्गाचं जे आहे ते कुशल कर्माच्या कामात लावा. आणि लक्षात नसता ह्या देहाला काय करणार आहे, जाळून टाकणार आहे. उपमा दिली भगवंतांनी, ते सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो. उपमा दिली भगवंतांनी, हे भिक्षुणींनो, हे प्रिय उपासकांनो, प्रिय उपासिकांनो, हे शरीर एक प्रकारे पेटता महाल आहे. महाल म्हटलं काय म्हटलं, तसं याला वेगवेगळ्या उपमा बी दिलेल्या आहेत. दुसऱ्या ठिकाणी याला चालतं फिरतं ड्रेनेज बी म्हटलेलं आहे. म्हणजे चालतं फिरतं ड्रेनेज म्हणजे हे नाही का आपली नाळी बिडी वाहते ते तसं बी म्हटलेलं आहे. पण इकडे उपमा देताना म्हणाले की भिक्षूंनो, समजा ए उपासकांनो, समजा एखाद्या महालाला जर आग लागली तर महालातल्या मालकाचं पहिलं कर्तव्य काय आहे, काय करण तो. म्हणजे आता नेमकीच लागली, अजून पूर्ण पेट नाही घेतला, नेमकीच लागली समजा, तर ते काय करणार, आपल्या घरातल्या पहिल्या मौल्यवान वस्तू तो घेऊन बाहेर पडेल. पहिलं मौल्यवान. आणि मौल्यवान वस्तू कशा असतात, मौल्यवान वस्तू शक्यतो हातातच मावतात. असं मौल्यवान वस्तू सोनं असं उचलून घेतलं खुर्ची बिडी सोन्याची असं नसते शक्यतो, आहे का नाही. बापरे उचला. मौल्यवान वस्तू असं हातात येतात, चटकन उचलले की येतात. का दागदागिने असेल किंवा डॉक्युमेंट असतील काही, तर ते बी माणसं हातातच येतात. फायली बिली असे एवढे असतात, ते सहज येतात. तर शक्यतो माणूस काय करून पहिलं फायली बिली घ्या बा फटाफट, आपल्या हे जे आहेत ना जमिनीच्या इकडच्या मौल्यवान वस्तू पहिले ते बाहेर काढतात. आणि मग आता मौल्यवान वस्तू काढून जर अजून आग पूर्ण भडकली नाही, वेळ आहे, तर मग तो काय करा, त्याच्यानंतर मध्यम वस्तू काढण्यासाठी तो प्रयत्न करा, मध्यम स्वरूपाच्या, की ज्या त्याच्या सांसारिक जीवनात कामात येणार आहे. आलं लक्षात. जर त्याच्याकडे वेळ असला तर तो काय करण, त्या तिसऱ्या प्रकारच्या साधारण वस्तूमध्ये वेळ करण. पण जर त्याच्याकडे वेळ नसेल आणि तो बारीक बारीक गोष्टी बी काढण्यासाठी जर आताच थांबला तर काय होईल, जळून जाईल. मग भगवान म्हणतात तशा त्या मूर्ख माणसासारखं, जळणाऱ्या मूर्ख माणसासारखं जो व्यक्ती संसारामध्ये रमन, तर भगवान म्हणतात त्याला शेवटी त्या पूर्ण वस्तूच्या लोभापोटी खाक व्हावा लागेल. पण सुज्ञ माणूस काय करण म्हणे, तो तुरंत काय करण, तुरंत तो बाहेर येईल. आणि तो काय म्हणून बाकीचं जळालं जे आहे ते मी नंतर पुन्हा प्राप्त करीन, नव्यानं घर बनवीन, नव्यानं कपडे घेईन,
नव्यानं दागिने घेईन, नव्यानं काय जे ते घेईन, अशा प्रकारचं भगवान म्हणतात. मी त्याला सुज्ञ व्यक्ती समजतो. तर ह्या संसारातला जो महाल आहे ते महाल काही नाही, हे आपलं 3.5 हाताचं शरीर आहे. मग या 3.5 हाताच्या शरीरामधून सुद्धा पहिलं मौल्यवान बाहेर टाका, पटापटा बाहेर टाका, म्हणजे पुढच्या जन्मात ते कामात आलं पाहिजे. मग काय आहे, त्यालाच म्हटलंय पुण्यकर्म, त्यालाच म्हटलंय कुशल कर्म. ते मौल्यवान आहे, कारण मौल्यवान आहे ते इथून तिकडं जरी नेलं आणि तिथं जरी विकलं तर ते समान पैसे येतात. समजा एका बाईनं 2 तोळे सोनं केलं आणि दुसऱ्या बिचाऱ्या माऊलीनं 10 तोळे बेंटिक्स केलं. बेंटिक्स ना काय म्हणतात त्याला, 10 तोळ्याचा दुसरा हार गेला असेल. नाही बेंटिक्स का काहीतरी आहे, ते सोन्यासारखं दिसतं. काय म्हणतात, बेंटिक्स म्हणतात. हा बेंटिक्स. हा समजा यांनी 2 तोळ्याचं ओरिजिनल सोनं केलं 24 कॅरेटचं आणि यांनी 10 तोळ्याचं बेंटिक्स केलं. आता दोघी जेव्हा तिसऱ्या ठिकाणी विकायला जातील तर समान पैसे येतील का? बेंटिक्सचे किती म्हणून समजलं का. म्हणून कुशल कर्म हे कसे आहेत, हे तुम्ही इथून तिथं गेले आणि तिथं बी तुम्ही वापरायचं ठरलं तर तुम्हाला तिथं ते सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून देवलोकात गेले तरी पहिलं रेडीच असते. देवलोकात तर सर्वात बेस्ट आहे. ते देवलोकात पहिली गोष्ट गर्भाशय आहे याची गरज नाही, कारण देवलोकात डायरेक्ट 16 वर्षाचं म्हणून उत्पन्न होते माणूस. इथून मनुष्य लोकात जर तुम्ही मेले आणि जर समजा तुम्ही देवलोकात गेले तर कोण्याही आईच्या आणि वडिलाच्या पोटी जन्म घ्यायची गरज नाही. सीधं 16 वर्षाचंच उत्पन्न होतं. डायरेक्टली तिथं गेले 16 वर्षाचं उत्पन्न होतं खटखट. आणि 16 वर्षामध्ये पूर्णच्या पूर्ण त्वचा एवढी चमकदार असते, तिथं काळ्या रंगाचं कोणीच नाही देवलोकात. देवलोकात काळा रंग नाही, त्याच्यामुळे ब्युटी पार्लर नाही तिथं. कारण देवलोकामध्ये जशी त्वचा 16 वर्षाची लाभली तर तुम्हाला पुढं 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 1 कोटी जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत तुमची त्वचा कधीच फिकी पडत नाही. तशीच्या तशीच राहते शेवटपर्यंत, तशीच्या तशीच. त्याच्यामुळं तिथं हे नाही. दुसरी गोष्ट, तिथं बिमारी नाही कोणतीच. तिथं कधीच कोण्या देवाला सर्दी झाली, ताप आली, खोकला आला आणि मग यायचं लई डोकं दुखू लागलं म्हणून झालं. तिथं कोणाचं डोकं दुखत नाही, कोणाला ताप नाही आणि कोणाला संडासं लागत नाही आणि कोणाचं काहीच नाही. ते देवीचं कोप नाही, काहीच नाही. सरळ सरळ काय तिथं कोणालाच आजार नाही. मग सांगा दवाखान्याचं काही काम आहे का, गोळ्याचं काही काम आहे का, नाही. तो शेवटपर्यंत आजार नाही. तिसरी गोष्ट, तिथं म्हातारपण नाही. कोणीच देवता असा डगडग झाला, सफेद केस झाले, दात पडून गेले आणि दिसत नाही, जीर्ण झाला असं कोणीच देवता नाही. देवता लोकात बघा काय काय नाही, गर्भाशयात नाही. दुसरी गोष्ट, तिथं कुठलाही आजार नाही. तिसरी गोष्ट, तिथं म्हातारपण नाही. म्हातारपण नाही, भुकेच्या काही व्याकुलता नाही, काय नाही. प्रीती आहार आहे सरळ सरळ. त्यामुळं कोणाच्याही अंगातून घाम येत नाही, कोणाचाही दुर्गंध नाही, दात घासायचं काम नाही, दुर्गंधच नाही. तिथं मलमूत्र नाही, लघवी नाही, विष्ठा करायचं काम नाही, काहीच नाही. लघवी विष्ठा करायचं काय काम नाही देवता लोकांमध्ये. त्यामुळे तिथे टॉयलेट बाथरूम नाहीत, तिथं ड्रेनेज लाईन नाही, रांगोळीचं काही कामच नाही. इकडे हे सगळे ड्रेनेज कशासाठी आहेत, ही सगळी घाण चालली म्हणून सगळं घाण आहे सगळं. देव लोकांमध्ये ड्रेनेज नाही, घाण नाही, काहीच नाही, अंगातून घाम येत नाही आणि कुठल्याच प्रकारची दुर्गंधी नाही. त्याच्यामुळे ब्युटी पार्लर नाही, काय सजायचं काही काम नाही ना. बघा ते नाही. पण देवलोकात मृत्यू आहे. देवलोकात काय मृत्यू आहे. मग मृत्यूची एकच खूण आहे की 5-10 मिनिटं अगोदर त्या देवतांना घाम येतो थोडासा. ज्या क्षणी त्याच्या शरीरात थोडासा घाम आला ओळखून घेतात की आता थोड्या टायमात मरणार आहे. देवलोकात एवढंच एक चिन्ह आहे बस, त्याच्यानंतर काहीच नाही. असं व्याकुळ होणं, रडणं पडणं काही नाही. अंगाला थोडा थरकाप सुटतो. हे 2 गोष्टी होतात. काय होतंय, एक थोडासा घाम येतो, थोडासा हे 2 चिन्ह दिसले की बाकीचे बी ओळखतात की आता हे जाणार आहेत आणि त्याला बी माहीत पडते की आपण जाणार आहेत. बरं तिथून ते पुन्हा देवलोकात जाऊ शकतात किंवा मनुष्य लोकात येऊ शकतात किंवा नरकात बी पडू शकतात. देवलोकातून नरकात बी पडल्या जाते. देवलोकातून नरकात बी, सगळ्या देवलोकातून नाही, काही देवलोकातून नरकात बी पडल्या जाते. म्हणून मग भगवान बुद्ध म्हणतात देवलोकाची पण अपेक्षा नका करू, कारण तिथं बी मृत्यू आहे. आणि जेव्हा नेमका आपण मरायची आणि तर जर बुद्ध शासन नसेल तर मग कसं होईल, जसं की जे बाकीचे अबौद्ध लोक आहेत ज्यांचे जे हाल आहेत की ज्यांना आजही पारद्यांना कायकड्या भिलांना हत्या करणं हे करणं त्याला कोणं सांगितलं नाही पाप करू नका का, तसं जीवन आहे. तसं जर पृथ्वीवर आपण जन्माला आलो बुद्ध नाही भेटले, धम्म नाही भेटले, संघ नाही भेटत, काय होईल, किती हाल होतील. म्हणून भगवान म्हणतात नेमका आपण पडायची नाही तर बुद्ध शासन नसायची. म्हणून तुम्ही निब्बाणाचीच अपेक्षा करा. आणि म्हणून हे पुण्यकर्म तुमचं आजचं सगळ्यांचं निब्बाणासाठी सहायकारी हो, अशी तुम्हाला निब्बाणाची प्रेरणा देतो की 4 आरे सत्यासाठी कामात येऊ आणि उपस्थितांचं, नातेवाईकांचं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. देवलोकांमध्ये उत्पन्न होण्याची ज्यांना ज्यांना इच्छा असेल तर त्यांची तशी सत्कर्म बनू आणि परमश्रेष्ठ निब्बाण सुखासाठी सत्कर्म सहायकारी हो. एवढा सदुपदेश तुम्हाला आज देतो. धम्मदेशना समाप्त करतो. काळे परिवाराबरोबर इतर सर्व परिवारांना सुद्धा आयुष्य, आरोग्य, सुख, बल प्राप्त हो. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्या इच्छा, आकांक्षा, सांसारिक संकल्प, शिक्षणातले, नोकरी पाण्यातले, व्यापार व्यवसायातले सारे अध्यात्म संकल्प पूर्ण पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे हो
आणि 4 आरे सत्याचा लाभ हो निब्बाणासाठी पुण्य सहायकारी भवतु सबमंगलम भवतु सबमंगलम भवतु सबमंगलम. साधू साधू साधू. खूप मंगल खूप भंतीची शिवली भंतीजीची ती आपण पूजा घेतो ते 8-8 दिवसानं घ्यायची का? हां नाही महापूजा सूत्र सूत्र घेऊ दर 8 दिवसाला सूत्रपाठ आधी 2 दिवस आधी सांगून घेतो सूत्रपाठ छापून बी आणू सगळ्यांना प्रत्येकाकडे एक एक घेऊन म्हणता सगळ्यांना दर 7 दिवसाला शिवली भंतीची सूत्रपाठ करू आणि दर पौर्णिमेला जेव्हा संपल्यानंतर सुद्धा